कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. हा अगं हो, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे ना, आदित्य किर्लोस्कर, त्याच्या लग्नाचे विधी सुरू आहेत हो. अगं मीडियाला कळायला नको ना म्हणून गुपचूप 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 सुरू आहे, नाहीतर इथे गर्दी होईल ग म्हणून. हो हा हा हो हा. माझ्या तोंडाकडे काय बघत बसला तुम्ही? लग्न तिकडे आज सुरू आहे ना, आज जाऊन बघा. अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या मुलाचं लग्नही वाटतं. होय ग, हाच तो मोठा मुलगा दिसतोय. ती मोलकरीने म्हणे त्यांच्या घरची. उरकतायत वाटतं. तसंच अहिल्यादेवी आल्या. पण अहिल्यादेवी किर्लोस्करांना हे शोभतं का? तर काय, एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकाचं लग्न असं गुपचूप, आणि तेही एका मोलकर्णी सोबत. एक्सक्यूज मी, काय बोलताय तुम्ही? पोरीनं काहीतरी घोळ घातलाय म्हणून गडबड करत्यात. काही काय बोलताय तुम्ही? सॉरी मॅडम, पण तुम्ही लपून मुलाचं लग्न करताय आणि आम्हाला विचारताय. लग्न? काय चाललंय इथे? थांबवा हे सगळं. आदित्य, थांबा, उठू नका. तुम्ही पूजा अर्धवट टाकू शकत नाही, अन्यथा अनर्थ घडेल. कोण म्हणाला इथे लग्न चाललंय? एक बाई म्हणत होती लग्न सुरू आहे. तुम्हाला हे लग्न दिसतंय? इथे एक पूजा चाललीये. आता आम्ही एक साधी पूजा सुद्धा करू शकत नाही का? का आम्ही देवळातच यायचं नाही आता? आणि कोणती बाई? हा, गुरुजी, यांना सांगा ही कसली पूजा चाललीये ते. हे बघा, जन्मपत्रिकेमध्ये जर नवग्रह दोष असेल तर त्या नवग्रहांच्या शांती करता ही अशी पूजा केली जाते. ही नवग्रह शांती पूजा आहे. कळलं? आणि ही अहिल्या देवी जेव्हा तिच्या मुलाचं लग्न करेल ना, तेव्हा अख्खं जग बघेल. ही पूजा चालू आहे ना, मग हे दोघं एकत्र काय करतात? ही मुलगी आमच्या घरात काम करते. नुकताच तिचा साखरपुडा एका दुसऱ्या मुलासोबत झालाय. मला वाटतं तुम्ही निघा आता. बापरे, काय माणसं असतात नाही वहिनी, काही अफवा पसरवतात ना. नाही, पारू आदित्य सोबत पूजेला कशी बसली? वहिनी, मी दादासाहेबांना तेच सांगत होते की आपल्या आदित्यच्या शेजारी या पारूला नका बसवू पूजेला, पण दादासाहेबांनी माझं ऐकलंच नाही. तेच म्हणाले, पारू बस तू आदित्यच्या शेजारी. माझं ना कोणीच ऐकत नाही या घरात. काय काकू, काही काय बोलताय तुम्ही? अरे आदित्य, सगळं तर तुझ्या समोर घडलं ना, बघितलं ना तू काय काय झालं. असं का करतोय सर? वहिनी मी सांगते. थांबा थांबा जरा. पाहिल्या, अगं काल
पारूची पण पत्रिका दाखवायची होती ना गुरुजींना. दोघांच्याही पत्रिकेत तोच दोष आहे आणि तशीच पूजा करावी लागेल. काही हरकत नाही, आपण उद्या पारूची सुद्धा नवग्रहाची पूजा उरकून घेऊया. पारू, तुला तरी कळायला हवं ना, आम्ही मालक नोकर हा भेद करत नाही, मान्य. पण एक शिस्त असते, काही नियम असतात आणि ते नियम चांगल्यासाठी असतात. गोष्टी नियंत्रणात राहाव्यात म्हणून तुला आपली मर्यादा पाळता आलीच पाहिजे. श्रीकांत सरांनी कितीही आग्रह केला तरी तू शिस्त का मोडलीस? या अहिल्या देवीने एक व्यवस्था निर्माण केली आहे आणि ती मोडायचं धाडस तू केलंच कसं? मारुती, तू तरी थांबवायचंस का? तुझी मुलगी जे करते ते तुलाही योग्यच वाटलं? चांगुलपणाचा गैरफायदा घेणं म्हणतात ह्याला. मॅडम, असं काही नव्हतं, चूक झाली. आई पण पारूची काहीच चूक नाही यात. ती नाहीच म्हणत होती बसायला, उलट आई आम्हीच सांगितलं तिला इथे बसायला. हे तुमचे संस्कार झाले. पारूने तिच्या संस्कारांना जागलंच पाहिजे. थांबवाई पूजा. पारू, उठ पाटावरून. हा मुली, बैस बैस खाली. अहिल्या देवी, या दोघांच्या पूजेचा संकल्प एकत्रच केलेला आहे, त्यामुळे ही पूजा दोघांनी एकत्रच करायची. आणि या दोघांपैकी कुणीही पूजा अर्धवट केली तर त्याचा दोष दोघांनाही लागेल, तुम्हाला सुद्धा लागेल. आणि मग आदित्यासाठी केलेल्या पूजेचा काहीही उपयोग होणार नाही. हा अट्टाहास व्यर्थ होईल. अगोदरच आदित्यचे ग्रह अनिष्ट आहेत, त्यांची कक्षा वाढेल आणि मग नको ते घडेल. कसं सांगू तुम्हाला अहिल्यादेवी, एकदा सुरू केलेली पूजा ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीच लागते, अन्यथा अनर्थ घडतो. मुली, बाई. अहिल्या, हा माझा निर्णय होता म्हणून पारू, बस पाटावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.